हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे भारतनगरमध्ये भर दिवसा दुपारी बंद घराचं कुलूप तोडून धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे। 1 तोळा सोने, 2 तोळा चांदी व रोख रकमेसह अंदाजे 90,000चा मुद्देमाल चोरीस गेला आहे। याबाबतची फिर्याद खंडेराव देशपांडे यांनी हातकणंगले पोलिसात दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले येथील खंडेराव देशपांडे हे पत्नीसह दुपारी 1 वाजता जेवणासाठी पेठाबाग येथे गेले होते। 4 वाजता परत घरी आले असता गेटचं कुलूप न तोडता मुख्य दरवाजाचं कुलूप कापून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील कपाट फोडून 1 तोळा सोने, 2 तोळा चांदी व पर्समधील रोख रकमेसह अंदाजे 90,000चा मुद्देमाल लंपास केला आहे। दिवसाढवळ्या चोरी झाल्यानं हातकणंगले पोलिसांसमोर मोठं तपासाचं आव्हान असून चोरटे हे माहितगार असल्याचं बोललं जात आहे। यापूर्वी अशीच चोरी देशपांडे यांच्या घरी झाली होती। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।